उल्हासनगर महापालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. आठवले गटात तीव्र अंतर्गत दुफळी निर्माण झाली असून जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्यावर थेट विश्वासघाताचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आठवले गटातीलच पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शिवसेना शिंदे गटाकडून 7 जागा मिळाल्याची चुकीची माहिती दिली. एवढेच नाही तर स्वतःची आणि सुनेची उमेदवारी शिवसेना शिंदे गटातून निश्चित करून घेत आठवले साहेबांचा विश्वासघात केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपानंतर आठवले गटातील वातावरण अक्षरशः तणावपूर्ण झाले असून महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. संतप्त पदाधिकाऱ्यांनी नाना बागुल यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करत यापुढे बागुल यांच्यासोबत कोणतेही काम करणार नसल्याचा ठराव घेतलाय. आठवले साहेबांना त्यांनी सुरेश बारसिंगे आमचे त्यांना जाऊन भेटलं आणि सांगितलं मी 7 जागा शिवसेनेतून घेतल्या आहेत. म्हणजे ठीक आहे, 7 जागा तू घेतल्या शिवसेनेतून, कोणाला या पक्षात जे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कोणा पक्षाच्या कार्यकर्ता दिल्या आहे का? 7 जागा दिल्या नाहीये. फक्त त्यांनी त्याच्या बायकोला आणि स्वतःच्या घरच्यामध्ये 2 जागा घेतलेल्या आहेत शिवसेनेकडून. मग 5 जागा गेल्या कुठे? 5 जागा विकल्या आहेत, कोणाला काय केलेलं आहे त्याला जाऊन विचारा. मग या आठवले साहेबांना खोटी माहिती दिल्या म्हणून आठवले साहेबांनी ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. ऍक्शन घेतलं नाही तर या उल्हासनगर मधील सर्व कार्यकर्ते त्याच्या बायकॉट करणार आहे. आणि आठवले साहेबांना सांगून जर कदाचित बीबी मोरे आणि अण्णासाहेब रोकडे आम्ही समाजाशी नातं ठेवणार आहोत आणि आठवले साहेबांनी जर या गोष्टी केल्या नाही तर समाज जे निर्णय घेतील त्याच्या पाठी आम्ही दोघे जण राहणार आहोत कार्यकर्त्यांच्या पुढे. उल्हासनगरमधील आठवले गटाचा अधिकृत पाठिंबा भाजपाला असल्याचेही स्पष्ट करण्यात आलंय. रिपब्लिकन पक्ष पूर्णपणे विकून टाकला आहे 2 सीटांसाठी. कारण आमची नैसर्गिक युती आठवले साहेब केंद्रीय मंत्री आहेत आणि केंद्रीय मंत्री असल्यामुळे आमची युती खरोखर बीजेपी सोबतच आहे आणि बीजेपी सोबतच आहे. आणि आठवले साहेबांशी आमचं बोलणं झालंय. उद्या आठवले साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलंय. तिकीट वाटपाच्या वेळेला बीजेपीचे वदारे साहेबांनी सांगितलं की 11 सीट आमच्या फायनली झाल्या होत्या. कारण त्या ठिकाणी मी जनरल सेक्रेटरी पार्टीचा आणि आमचे कार्याध्यक्ष अंबादास गायकवाड हे उपस्थित होतो. नाना बागुल होते, आमदार होते आणि राजेशभाई वदारे होते. 11 सीटांमध्ये यांनी एबी फॉर्म देण्याची तयारी दाखवली होती आणि त्या तयारीनंतर 1 तासात येतो. पण तो 1 तास मला वाटत नाही की आतापर्यंत 1 तास झालेला आहे. कार्यकर्ते खूप नाराज आहे. अरे आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, खैरांजी प्रकरणासाठी मध्ये जेलमध्ये गेलेला कार्यकर्ता खूप चौताळलेला आहे आणि बीजेपी सोबत आमचे आठवले साहेब आहेत. आम्ही पण त्यांच्यासोबत राहू. नानासाहेब बागुलमुळे. दरम्यान नाना बागुल यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण रामदास आठवले यांना कोणतीही चुकीची माहिती दिलेली नसून कोणताही विश्वासघात केला नसल्याचे त्यांनी सांगितले. जर शिवसेना शिंदे गटाने जागा सोडल्या असतील तर त्यांच्यासोबत काम करणे स्वाभाविक आहे. ज्या भाजपाने पक्षाला एकही जागा दिली नाही त्यांचं काम कसं करायचं असा प्रतिप्रश्नही बागुल यांनी उपस्थित केला आहे. सेनेसोबत रिपब्लिकन चळवळीतले रिपब्लिकन कार्यकर्ते, मी रिपब्लिकन पक्षाचा शहराचा जिल्हा अध्यक्ष आहे, मी स्वतः उमेदवार आहे आणि सेनेच्या बरोबर रिपब्लिकन चळवळीतले रिपब्लिकन कार्यकर्ते उभे आहेत तरी सेनेच्या बरोबर पाठिंबा द्यायचा नाही, ही भूमिका काय मला काय समजत नाही. मी ह्या सगळ्या गोष्टी ठाणे जिल्ह्याचे जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निरीक्षक आहेत बारसिंग साहेब, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळवलेल्या आहेत. बारसिंग साहेबांनी पत्र दिलंय, रिपब्लिकन पक्षाची सेनेसोबत युती आहे अशा पद्धतीचं त्यांनी पत्र दिलंय आणि ते पत्र मी आता तुम्हाला दाखवतोय. हे पत्र बघा, झूम करून बघा पाहिजे तर. याच्यामध्ये आठवले साहेबांच्या आदेशानं सगळ्या ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मी जर का पक्षाच्या विरोधात, पक्षाची इमेज बिघडेल अशा पद्धतीनं काम जर का करत असेल तर निश्चित माझ्यावर कारवाई झाली तर हरकत नाही. या सगळ्या घडामोडींवर भाजपानेही आक्रमक भूमिका घेतली असून नाना बागुल हे भाजपाबाबत खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप करत समोरासमोर चर्चा करण्याचे आम्ही खुले आवाहन देतो असे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. किसी भी मंच पे
नाना बागुल को चैलेंज देता हूं कि मेरे से आके चर्चा करो। हमने तुमसे बातचीत की है, हमारे सामने किसी भी मंच पे, खुले मंच पे सभी पत्रकारों के सामने आके हमसे चर्चा करो, हम खुली चर्चा करने के लिए तैयार हैं। मतदानाला अवघी 10 दिवस शिल्लक असताना आठवले गटात उफाळलेली ही अंतर्गत दुफळी नेमकी कोणाला फायद्याची आणि कोणाला तोट्याची ठरणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। मात्र या वादामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र सध्या उल्हासनगरमध्ये दिसत आहे।